रामकृष्ण हरी मंडळी, जय मुक्ताई. मुक्ताई महाराजांची पालखी कोथळी मुक्ताईनगर येथून निघते व पंढरपूरला जाते. हे 600 किलोमीटरचं अंतर आहे. खानदेश, विदर्भ, मराठवाडा या महाराष्ट्रातील विभागांना जोडत ते सोलापूर येथील पंढरपूर येथे पोचते. ही पालखी जवळजवळ 28 दिवस चालते. दिवसा प्रवास चालू असतो व रात्री त्यांचे ठरलेले मुक्काम असतात, तिथं ते थांबतात. या पालखीमध्ये हजारो लाखो वारकरी सहभागी झालेले आपल्याला आढळून येतात. विठ्ठल भेटीच्या ओढीनं ते पंढरपूरला चंद्रभागेच्या वाळवंटात आषाढी एकादशीला जमतात. श्री मुक्ताई ही ज्ञानेश्वर महाराज यांची धाकटी बहीण. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, मुंगी उडाली आकाशी, असे त्यांचे अभंग खूप प्रसिद्ध आहेत. भक्ती क्षेत्रात त्यांचं नाव खूप मोठं आहे. त्यामुळं संत मुक्ताबाई यांचे जिथून अंतर्धान पावल्या तिथून ती पालखी कोथळी म्हणजेच कोथळी येथून किंवा मुक्ताईनगर या त्यांच्या नावावरून पडलेल्या गावावरून निघते व पंढरपूरला पोचते. या पालखीमध्ये भाविक किंवा वारकरी आहेत ते अभंग, गवळणी गात गात हे पंढरपूरला जात असतात. त्यांचं ठिकठिकाणी भव्य स्वागत होतं. स्थानिक लोक त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात स्वागत करतात. महाराष्ट्रातील बऱ्याच लोकांचा वारकरी संप्रदायाकडे ओढा आहे व तीच परंपरा ही मुक्ताबाई यांची पालखी किंवा त्यांचे भाविक हे पुढं नेत असतात. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी मंडळी, संत गजानन महाराज पालखी शेगाव येथून निघून विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे जाते. दरवर्षी ही पालखी शेगाव मार्गे अकोला, लोणार, जालना, बार्शी, अरण मार्गे पंढरपूर येथे पोचते. 750 किलोमीटरचा हा संपूर्ण टप्पा आहे आणि हा 33 दिवस सोहळा चालतो. मायबाप विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारकरी ऊन वारा पाऊस झेलीत तब्बल 700 किलोमीटर जात असतात. या पालखी सोहळ्यात जिथं मुक्काम असेल तिथं त्यांचे गावकरी किंवा तेथील स्थानिक किंवा या जे फडाचे चालक मालक असतात ते स्वतः नाश्ता चहा याचे सोयी करत असतात. आणि ही पालखी सोहळा असाच पुढं जातो आणि पंढरीला आषाढी एकादशी दिवशी पंढरीत पोचतो. चंद्रभागेच्या तीरी वाळवंटामध्ये वैष्णवांचा मेळा भरतो. अतिशय शिस्तबद्ध अशी ही गजानन महाराजांची पालखी समजली जाते. गजानन महाराजांच्या जीवनचरित्राप्रमाणे बरेचसे वारकरी हे पंढरपूरला जात असतात आणि त्यातील काही एक चांगल्या गुणांचं आचरण करत असतात. अभंग, गवळणी, फुगड्या असे महाराष्ट्रातील पारंपरिक जे असेल ते गात